बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून समोर येते। कोल्हापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणामधील संशयित दोन्ही आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। आज दोघांना सुद्धा वडगाव कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। शाहिद संदे आणि शाहरुख देसाई या दोघांना सुद्धा कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। शाहिद सनदे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी 6 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। माहिती जाणून घेऊयात, विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत। विशाल, आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलंय? ऋतुजा, दोन्ही संशयित आरोपी, एक शाहिद सनदे आणि दुसरा शाहरुख देसाई, या दोघांनाही आज हातकणंगले तालुक्यातल्या वडगाव या कोर्टामध्ये दाखल केलेलं होतं आणि या सुनावणीनंतर आता दोघांनाही 6 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। खरं तर संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिजे झालं तर अश्लील व्हिडिओ जे आहेत ते काढून प्रसारित केल्याचा गुन्हा यांचा दाखल आहे हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये। हा संपूर्ण गुन्हा आहे आणि पोलीस याचा तपास करतात। आज दोघांनाही कोर्टात हजर केल्यानंतर या संबंधित प्रकरणाबाबत तपास जो आहे तपासाबाबत माहिती जी आहे ती घेण्यात आली आणि यामध्ये जे व्हिडिओ जे आहेत ते पाठवलेले आहेत का, कोणाच्या सांगण्यावरून पाठवलेले आहेत का किंवा कोणाच्या मागणीवरून पाठवलेले आहेत का, याबाबत आर्ग्युमेंट देखील पाहायला मिळते आणि त्यानंतरच न्यायालयानं 6 दिवसाची कोठडी आहे ती सुनावलेली आहे। सध्या या दोघांचाही ताबा हातकणंगले पोलिसांकडे आहे। हातकणंगले पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास देखील घेतात। यांच्या चौकशीमधून आणखी काही माहिती उघड होते का हे देखील पाहण्यात। त्यापैकी एक संशयित जो आहे शाहरुख देसाई, त्याला रात्री कराडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो वेगाने होताना पाहायला मिळतो। या प्रकरणात आणखी कोण आहे का याचा देखील तपास किती आहे या अनुषंगाने या पुढील 6 दिवसांमध्ये आता तपास केला जाईल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।